भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येथून अनुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा होई बळकट माझ्या मनारे तू धीट येथून अनुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाले धनी येथून अनुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती वर्णानामर्थ संघानां रसानाम छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता विठ्ठला विठ्ठला आपल्या या इको थोड कमी कर माईल इको ठेव ढवळसर या नगरीमध्ये आणि नुसती ढवळसर नाही दिसायला जरी दोन गावं असली तरी एकच गाव आहे आणि इथं बसल्यानंतर सांगितलं की सगळे लोक आवडीनं म्हणतात की नाही एकाच ठिकाणी आपण कार्यक्रम करू अशा या एकत्वाच्या भावनेनं भरलेल्या या गावामध्ये आणि अत्यंत पवित्र कालखंड चालू आहे माघ महिना आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांची जयंती सुद्धा वसंत पंचमीला झाली काल जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रह दिवस झाला आणि आज एकादशीचा दिन आहे आणि लगेच पुढे जोग महाराजांची पुण्यतिथी सुद्धा आहे अशा पवित्र कालखंडामध्ये आपल्या पांडुरंग परमात्म्याच्या मूर्ती स्थापनेच्या वर्धापनाचा 5वा उत्सव आहे हा आणि देवतळे काका मला आल्याबरोबर आनंद वाटला सगळं तुमचा उत्साह पाहून पण त्याच्यापेक्षाही जास्त आनंद याच्यासाठी वाटला तुमचा पांडुरंग खूपच सुंदर आहे सगळाच पांडुरंग सुंदर असतो पण खरंच सुंदर आहे या पांडुरंगाला पाहिल्यानंतर खरंच वाटते असं म्हणाव नामा मनी जीवे कनिन निंबलोन तेथे सहित चरण ओवाय खरंच गोड असा पांडुरंग परमात्मा आहे आणि गोड असा कार्यक्रम आहे इथं सगळंच गोड आहे आमटी तर खूपच गोड होती पहिल्यांदा खाल्ली अशी आमटी मी नाही खाल्ली जास्त थोडासा गळ्याचा विचार करावा लागतो
पण इथे काही करायची गरज नाही. आणि मंडपामध्ये आल्यानंतर अजूनही फार चांगलं याच्यासाठी वाटलं की तरुण पोरं कीर्तनाला येऊन बसले गावामध्ये. मी म्हटलं फक्त फराळाच गर्दी राहील का काय मी, पण कीर्तनालाही आहे हे वैशिष्ट्य आहे. जरी चाल झाल्यावर त्यांनी चळवळ केली, पण तरुण चळवळ करतात ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यांची चाल मंडपाकडे आहे हे महत्वाचं आहे. चाल हुकली तर जाऊ द्या, यांची चाल दुसरीकडे नाही गेली पाहिजे. आणि अशा या सुंदर कार्यक्रमामध्ये आज 6व्या दिवसाच्या निमित्तानं मला वाघपुष्परूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य भेटलंय. अभंग मी फार चांगला निवडला. मी जास्त परिहार देत नाही आणि जास्त कोणाची नावं घेत नाही. त्याच्यामुळे बरेच महाराज लोक आणि कलाकार लोक माझ्या तारखा घेत नाहीत, पण ती सवय पडली. आता काय करावं, पहिलेच वेळ कमी आणि त्याच्यामध्ये लोकांचीच नावं घेत बसलो तर मग कीर्तन काय करावं. आणि मग एकाचं घेतलं तर एकाला राग. त्याच्यामुळं सगळ्यांविषयी आपण तन मन धनानं या कार्यक्रमाकरता सहकार्य करणारी जी कोणी मंडळी असाल त्यांच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये तितकाच आदर आहे. पहिल्यांदा आलो तुमच्या गावामध्ये, गाव ओळखीचं होतं. आमच्या विठोबा महाराजांच्या निमित्तानं गावाचा परिचय होता, त्यांचं गाव म्हणून. पण तरीही आपली हा परिसरच जो आहे याच्यावर संत कृपा आहे. आणि म्हणून आज दुपारी विचार करत होतो की ढवळसरला जायचंय, पण काय बोलायचं आज. मग माझ्या डोक्यामध्ये तेही होतं की माघ महिना आहे, तुकोबाऱ्यांची जयंती झाली, काल माघ शुद्ध दशमी झाली, तर असं काहीतरी बोलावं की ज्या माध्यमातून तुकोबाऱ्यांच्या जीवनाला परमार्थानं काय मिळालंय याच्या संदर्भामध्ये काहीतरी बोलावं. तुकोबाराय या अभंगामध्ये त्याचं फार चांगलं चिंतन करतात आणि फार काळजीपूर्वक तुम्ही ऐका. आपण परमार्थाच्या जिव्हाळ्याची लोक आहात म्हणून अतिशय मनपूर्वक कीर्तन ऐका. माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याकडं म्हणजे कीर्तनाकडं, आणि माझ्या इकडं लक्ष द्या. मी लक्ष देण्यासारखाच आहे. शब्द जगद्गुरु तुकोबारायांचे आहे. एक वाक्य बोलून जातो बघा. संतांचं जीवन आणि आपलं जीवन याच्यामध्ये एकच बदल, फार मोठा भेद आहे. संतांचं जीवन स्वतः करता नाहीच, आणि आपलं जीवन आपल्या करता जरी असलं किंवा आपल्या कुटुंबासाठी जरी असलं तरीही ते आपली कदर करत नाही. ते कदर करत नाही. आपण संसाराकरता मरमर करतो, आपण संसाराकरता सगळं काही करतो. लग्न होईपर्यंत बायको जरा आदर करते, लग्न होऊन काही दिवस झाल्यानंतर प्रत्येक बायको म्हणते आमच्या नवऱ्याला अक्कल नाही. हे बऱ्याच जणांचे अनुभव आहे. आम्हाला बोलता येतात मारुती असल्यामुळे. ती म्हणते, मुलाला विचारलं, मुलगा काय म्हणतो, तो तुमच्या समोर तुम्हाला बाप म्हणतो, बाबा म्हणतो. इंग्रजी शाळेत शिकला असेल तर पप्पा म्हणतो, सगळं म्हणतो. पण एकांतात जेव्हा कोणापाशी बसतो तेव्हा म्हणतो आमच्या बुड्याला काही समजत. ज्या संसाराकरता आम्ही इतके प्रयत्न केल्या, इतक्या हाल अपेष्टा सहन केल्या, परंतु आपल्या पाठीमाग आपली कदर केली जात नाही. साधू संतांनी संसार चांगला नाही केला, पण साधू संतांची कदर सगळेच करतात. एक वाक्य बोलू थोडं. साधू संतांची का कदर आहे, का कदर आहे? इंग्रजीमध्ये तुम्हाला सांगतो. सूर्याला सन म्हणतात, सूर्याला सन म्हणतात, आणि पाप जे आहे त्याला सीन म्हणतात. पप्पू इंग्रजी शाळेमध्ये असतील त्यांच्या लक्षात आहे. सन आणि सीन याच्यामध्ये फरक काय आहे? SUN सन आणि SIN सीन. देवतळे काका सांगत होते मग का ते डिग्री होल्डर जुने आहेत म्हणून, त्यांच्या लक्षात येईल. याच्यामध्ये फरक काय आहे? सन जगाला प्रकाश देतो, सीन म्हणजे अंधकार, पाप म्हणजे अंधकार. याच्यामध्ये फरक काय आहे? जगाला प्रकाश कोण देतो?
त्याच्यामध्ये यू आलेला आहे. यू म्हणजे जे दुसऱ्या करता काम करतात तो जगाला प्रकाश देतो. पाप कोण आहे? SIN. आय म्हणजे मी, जो फक्त स्वतःचाच विचार करतो, समजा ते पापी आहे. मग संतांचं जीवन कसं आहे? तुलसी रामायणामध्ये फार सुंदर चौपाई आली. म्हणू का पप्पू? म्हणू? पर उपकार वचन मन काया, पर उपकार वचन मन काया, संत सहज स्वभाव खगराया, संत सहज स्वभाव खगराया. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. थोडा रामायणाचा व्यासंग करण्याचा पहिलेपासून आनंद होता. आमच्या आजोबांनी पहिलेपासून वारकरी संप्रदायामध्ये नेत येत ठेवलं, त्याच्यामुळं आम्ही कदाचित या गादीवर येऊन उभं राहिलो. मी जेव्हा 6व्या वर्गात होतो ना, तेव्हा माझ्या आजोबांनी मला पंढरपूरला मोरारी बापूंच्या कथेत नेलं होतं. मला वाटतं मी 13-14 वर्षाचा होतो तेव्हा. आणि तेव्हापासून थोडंसं रामायण श्रवणाचा आनंद वाटतोय आणि म्हणून थोडंसं अध्ययनाचाही प्रयत्न केला. कागभुसुंडी आणि गरुड यांचा संवाद आहे रामायणामध्ये शेवटी उत्तरकांडमध्ये. आणि मग संत आणि असंत यांच्यामध्ये भेद काय आहे हे प्रश्न जेव्हा गरुडानं कागभुसुंडीला विचारलं, तेव्हा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, संत त्यांना म्हणा कोण? पर उपकार वचन मन काया, संत सहज स्वभाव खगराया. सतत ज्याच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये परोपकाराची भावना असते. आणि आमच्या संतांसोबत सुद्धा तुलसीदास महाराज आणि तुकाराम महाराज यांची रासही एक आहे, विचारही एकच आहे. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. कीर्तनकारानं स्वतःच काही सांगावं असं काही नाही. स्वतःच सांगण्यासाठी आहे काय त्याच्यापाशी? आहे काय? आमच्या पुढे ग्रंथ महाराज भागवत घेऊन समोर बसले, स्वतःच सांगायचं असतं तर भागवत समोर ठेवायची काय गरज आहे? का समोर ठेवलंय? आम्ही तुकोबाऱ्यांचा अभंग का घेतो? आम्ही ज्ञानोबाऱ्यांची ओवी का घेतो? आम्ही भागवत रामायणावर का बोलतो? माझी श्रोत्यांनाही विनंती आहे, परमार्थाचं वाटोळ होऊ नये असं वाटत असेल तर कथाकारांकडून आणि कीर्तनकाराकडून चुकीच्या अपेक्षा करू नका, नाही तर तुमचा घात तुम्हीच करून घ्याल. भस्मासूर बनू नका दुसऱ्याला. तो शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला मागं पुढं पाहत नाही. माझे मुद्दे नीट आहे का? गोस्वामी तुलसीदास महाराज संतांच्या संदर्भामध्ये बोलताना म्हणतात, पर उपकार वचन मन काया. तुकोबाराय सुद्धा सांगतात, येथे उपकारासाठी आले घरत्या वैकुंठी. बरं, 425 वर्ष जगद्गुरु तुकोबारायांचं होऊन राहिले. 450 होत आहेत, पण आपण 425 पकडू अभंगानंतरची. 750 वर्ष माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्ष या वर्षी आपण साजरं करून राहिलो. आजही आम्ही 750 वर्षापूर्वींच्या शब्दांचा का विचार करतोय? आजही आम्ही 425 वर्षापूर्वींच्या शब्दांचा का विचार करतोय? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट?
काय कारण आहे याचं? आपण याचा विचार का कधी करत नाही? त्याचं कारण आहे त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी विशेष आहे. आणि एक वाक्य बोलू का? जीवनामध्ये काहीतरी विशेष केलं तरच मजा आहे. ज्यांच्या जीवनामध्ये विशेष आहे त्यांचंच अस्तित्व टिकलं. ज्यांच्या जीवनामध्ये काही विशेष नाही ना, ते अवशेष बनून राहिले. कळलं त्यांना, धन्यवाद. नाही तर परवा काल्याचा प्रसाद आहे. माझा मुद्दा नीट आहे का? आमचं अस्तित्व टिकवणारं आम्ही काय करून जातोय? बरं, तुम्ही ज्या करता प्रयत्न करता, सत्ता, संपत्ती, सन्मान, या 3 गोष्टी इतक्या विचित्र आहे का याच्यासाठी माणूस काही करतोय. सत्तेसाठी काही करतोय, भाऊ भावाला विचारत नाही. संपत्तीसाठी माणूस काही करतोय, सन्मानासाठी माणूस काही करतोय. पण सत्ता, संपत्ती आणि सन्मान मिळवल्यानंतरही आमच्या जीवनामध्ये कृतकृत्यतेची भावना नाही. आणि साधू संतांनी हे काहीच जरी मिळवलं नसलं, पण साधू संतांचं जीवन किती सुंदर आहे. कृतकृत्य झालो, महाराजी शब्द असं आपण सहज म्हणून जातो, अभंगात बोलून जातो, आम्हीही बोलून जातो. आमच्या जीवनाकडे आम्ही आमचं मूल्यमापन करावं. खरंच आम्ही कृतकृत्य होऊन राहिलो? इच्छा केली ते पावलो. आम्ही सगळं काही प्राप्त केलं, सगळं काही प्राप्त केलं, पण कमीच वाटते ना अजून. कमीच वाटते ना, कमीच वाटते ना, कमीच वाटते ना. रावणापाशी काय कमी होतं? काय कमी होतं रावणापाशी? रावणाची 10 तोंड सांगितले, त्याचं फार सुंदर चिंतन आलेलं आहे. पण इतकं सगळं होतं, 80,000 बायका होत्या, तरी बायको कोणाची आवडली? कृतकृत्यता आहे का? लोभ किती आहे त्यांच्या जीवनामध्ये? कृतकृत्य झालो हे शब्द कशाचे आहे? हे शब्द परिपूर्णतेचे आहे. माणूस कोणी कोणालाही भाग्यवान म्हणतो, याच्यामध्ये काही नवल नाही. आमचे भाग्य ठरवण्याची अवच्छेदक वेगवेगळी आहेत. आम्ही कोणाचं भाग्य ठरवत असताना त्याचं भाग्य ठरवण्याचं अवच्छेदक आमचं वेगवेगळं आहे. पण साधू संतांच्या दृष्टीनं कोण भाग्यवान आहे याचा विचार करावा लागेल. तुकोबारा स्वतःच्या जीवनाविषयी म्हणतात, कृतकृत्य झालो इच्छा केली ते. मी महाराज एक पुस्तक वाचत होतो. अमेरिकेमधला फार मोठा माणूस आहे अँड्रू कार्नेगी. नीट आहे का? अँड्रू कार्नेगी. त्या अँड्रू कार्नेगीनं अमेरिकेमध्ये $10 अरब कमावले. खूप धावपळ केली, खूप धावपळ केली, खूप धावपळ केली. $10 अरब त्यानं कमावले. मोठ्या माणसाच्या आजूबाजूच्या लोकांनाही लोक विचारतात. त्याचं आयुष्य थोडस उतार वयाकडे आलेलं होतं. आणि आयुष्य उतार वयाकडे आलेलं असताना त्या अँड्रू कार्नेगीचा जो सचिव होता त्याला प्रश्न विचारला की तुला जेव्हा पुढचा जन्म मिळेल तर तुला अँड्रू कार्नेगी व्हायला आवडेल की त्याचा सचिव व्हायला आवडेल? प्रश्न विचारला, तुला अँड्रू कार्नेगी व्हायचा आहे की सचिव व्हायचा आहे? कारण की त्यानं $10 अरब साम्राज्य उभं केलं. तर तुला ते व्हायचं आहे का? त्यानं स्पष्ट सांगितलं, मला अँड्रू कार्नेगी व्हायचं नाही, मला सचिवच व्हायचं. म्हणजे कार्य असं म्हणतो ते म्हणे, मला ड्युटीवर यायची वेळ आहे, ड्युटीवर जायची वेळ, सुटायची वेळ आहे. अँड्रू कार्नेगी कधी येतो आणि कधी जातो त्याच्यावर काही त्याचं. आम्हाला घरी सुखानं खायला भेटत नसेल तर मग कशाला अँड्रू कार्नेगी व्हायचं? मग तो जो पत्रकार होता विचारणारा, तो घरी गेला. घरी गेल्यानंतर अँड्रू कार्नेगीच्या बायकोला विचारलं की तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये अँड्रू कार्नेगीची बायको व्हावं वाटेल का? त्याच्या बायकोनं स्पष्ट सांगितलं नाही.
मला एखाद्या गरीबाची बायको व्हायला आवडेल, पण अँड्रू कार्नेगीची बायको व्हायला आवडणार नाही, कारण की त्याची माझी भेटच लवकर होत नाही. तिथंच पोरगा बसलेला होता. पोराला विचारलं, तुला पुढच्या जन्मामध्ये हाच बाप पाहिजे का? म्हणे हा बाप पाहिजे नाही. ज्यानं सचिवा करता इतकं काम केलं, ज्यानं पोरा करता इतकं काम केलं, ज्यानं बायकोसाठी इतकं काम केलं, त्याला सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला याच्यापासून काहीही समाधान नाही. मग अँड्रू कार्नेगीला विचारलं, अँड्रू कार्नेगी, तू तुझ्या जीवनावर समाधानी आहे का? त्या अँड्रू कार्नेगीनं सांगितलं, नाही, मी फक्त 10 अरब डॉलरच कमावले, माझी इच्छा होती 100 अरब डॉलर कमवायची, मी कमी पडलो. हे मी एक उदाहरण दिलं. आपल्या याच परिस्थिती आहे, आपल्या याच परिस्थिती आहे. तुमचं वेगळं आणि आमचं वेगळं असंही काही नाही. आमची हीच परिस्थिती आहे. माझ्याकडं आता 4 चाकी गाडी आहे ना, 7-8 वर्ष झाले. मला आत्ताच येता येता दोघं तिघं म्हणे, महाराज गाडी बदलावं लागते, आता तुम्ही मोठे झाले तर गाडी मोठी पाहिजे. मला घाल मातीत महाराजले. महाराजाचं ज्ञान नाही मोठं पाहिजे, महाराजाची गाडी मोठी पाहिजे. आणि त्यांचा दोष नाही आहे म्हणणाऱ्याचा, बरोबर आहे ना, त्यांचं तसंच आहे ना. कारण की हा कलियुगाचा काळ आहे, भाव खाल्ल्याशिवाय भाव भेटत नाही. तुमच्याकडं मोठे पण आहे की नाही याला महत्व नाही, पण मोठे पण दाखवता आलं पाहिजे. म्हणून सध्या आमच्या वारकरी संप्रदायातला ट्रेंड काय माहित आहे? ते कथा कीर्तनाची व्हिडिओ नाही टाकत, अथांग जनसमुदाय, हार किती टाकले. मी हे का बोलू शकतो? माझ्या संग 3 जण होते, पण मी एकालाही म्हटलं नाही का माझ्या हाराचे फोटो काढ म्हणून. मी म्हटलं नाही तिच्यासाठी त्यांना. मला काही ते दाखवायचं नाही, मला काही त्याचं प्रदर्शन नाही करायचं. वारकरी संप्रदायानं आणि संत विचारानं जे दिलं ते याच्यापेक्षा फार मोठं आहे, आणि ते महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे. तुकोबारायांचं जीवन गोड झालं त्याचं कारण आहे, कुंडलिया धावा कृष्णेची, कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची. जीवन तुकोबाराय म्हणतात, शेवटचा दिस कशानं झाला, कशानं झाला? मी मग रावणाचं उदाहरण दिलं तुम्हाला. रावणाचं काय वाढून राहिलं? संपत्ती वाढून राहिली, सत्ता वाढून राहिली, पण त्याबरोबर लोभही वाढून राहिला. आणि ज्याच्या जीवनामध्ये महाराज भगवद्गीतेचं सूत्र काय आहे? काय सूत्र आहे? शांती कशाने मिळते? त्यागात शांती. म्हणून शांती आहे कुठे? त्यानं चोरून आणली, पण ती लंकेच्या राजवाड्यात बसली नाही, अशोक वाटिकेत बसली. सीतेचं आध्यात्मिक स्वरूप जे सांगितलेलं आहे ते शांतीच सांगितलेलं आहे. राम वनवासामध्ये आहे, पण सीतेसोबत आनंदात आहे, हा राजवाड्यात आहे, पण याच्या अंतःकरणामध्ये शांती नाही. सद्गुण कोणते आहे? परमार्थानं मिळते काय? काय मिळते? कथा ऐकून काय मिळते? कीर्तन ऐकून तुम्हाला काय मिळते? परमार्थ करून काय मिळते? पंढरपूरची वारी करून काय मिळते? गाथा वाचून काय मिळते? ज्ञानेश्वरी वाचून काय मिळते? रामायण ऐकून काय मिळते? भागवत ऐकून काय मिळते? याचा विचार तर कधी केला पाहिजे. आम्ही काही करत नाही. आमचा बाप ऐकत होता, आम्ही ऐकतो. आमच्या बापानं तुळशीची घातली होती, आम्ही तुळशीची घालतो. त्यानं बाबुळीची घातली असती तर आम्ही बाबुळीची घातली असती. माझे शब्द नीट ऐका, विशेष करून माय यंग
लिसनर्स, तुम्ही मला वेळ देताय. मला तुमच्यावर फार मोठं काम करायचं आहे, कारण की मी तरुण आहे ना. मला आत्ताही लोक युवा कीर्तनकार म्हणतात. का म्हणतात काय माहित, कारण की आता 41-42 होत आलं ना. आता 3 तारखेला 42 पूर्ण होतील. 42 वर्षाचा माणूस काय तरुण असते का? म्हणजे काही लोकांना तरुण म्हटलं जाते, जसं राहुल गांधीला म्हटलं जाते. विठ्ठल विठ्ठल. तरुण आम्ही का आहोत? परमार्थ आहे म्हणून. वास्तविक वय तर संपत असत. आता थोडेसे फेट्यामुळे दिसत नाही, तर केस जायला सुरुवात झाली. पण केस चालले, मी गेलेली केस नाही बरं. विठ्ठल गेलेल्या केसा दुरुस्त करणारी केस आहे मी. अशा बऱ्याच केसा दुरुस्त केल्या आम्ही. माझा मुद्दा नीट आहे का? आमचा लोभ वाढतोय, लोभ वाढतोय आमचा. आणि कधी शांत होईल? महत्वाकांक्षा जी आहे, रावणाची 10 तोंड म्हणजे महत्वाकांक्षा आहे. आणि प्रभू रामचंद्र जेव्हा युद्धामध्ये उडवायचे ना, ते जात नव्हते, पुन्हा उगवत होते तोंड, जात नव्हते. मग 10 तोंड म्हणजे काय? 10 तोंड म्हणजे महत्वाकांक्षा. आणि हे वाढूनच राहिलं. जिमी प्रति लाभ, लोभ अपारा, लोभ, अतिशय लोभ वाढून राहिला, वाढून राहिला. आपल्या सगळ्याच्या अंतःकरणामध्ये ती परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यागात शांती निरंतर, भोगात शांती नाही आहे, त्यागात शांती दिलेली आहे. अजून सोपं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपला लोभ कसा आहे बरं? हे म्हणणारे जे आहेत त्यांच्यात नाही का? सांगणारे जे आहेत त्यांच्यात नाही का? मग मी तुकोबाऱ्यांचे शब्द सांगतोय. विशाल महाराज बडे या व्यक्तीला दूर ठेवा. तुम्ही व्यक्तिवादी बनूच नका. तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबाऱ्यांच्या विचारांना केंद्रीभूत करा. माणसात गुत्ता म्हणून तर फसता. एवढं फसल्यानंतरही लोक अजून ते काही विचार करत नाहीत. आमच्याकडे एका व्यभिचारी महाराजाच्या मागे अजूनही लागूनच आहेत लोक. सगळ्यांना माहित आहे हा बदमाश आहे म्हणून, पण ते लागतात. माझा अभंगाचा हा विषय आहे बरं. मी अभंगाच्या पलीकडे बोलतोय किंवा तिकडं कुणी तर काहीतरी बोलायचं म्हणून बोलतोय असं समजू नका. माझा हा विषय महत्वाचा येईल, त्याच्यावर तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आमच्या अंतःकरणामध्ये तुकोबाऱ्यांच्या जीवनातला जर विचार पाहिला आपण, शिवाजी महाराज पै देत होते नजरानं. बरं, मागतला होता का? मागतला होता का? आम्ही तर मागू नाही. तुकोबाऱ्यांनी मागितलं नाही, मग घ्यायला काय हरकत होतं? यदृश्या लाभ संतिष्टो दंडातीतो विमत्सरा समसिद्धाव सिद्धोचे कृतापी ना. भगवद्गीता सांगते ना आम्हाला. काय फरक पडला असता? का नाही घेतलं? का नाही घेतलं? थोडस विषयांतर करून एक वाक्य बोलू. कोणाचं ऋण जर तुम्ही केलं तर तुमच्यावर त्याचे उपकार होतात आणि त्या उपकाराच्या ओझ्याखाली तुम्हाला दबावं लागतं. ही परिस्थिती आजही आहे. त्या तुकोबारा छत्रपती शिवाजी महाराज तर फार मोठं व्यक्तिमत्व होतं, त्यांची निष्ठा होती साधू संतांवर. पण आजही ती परिस्थिती आहे. आजही असे बरेच राजे आहेत की जे पैशाच्या माध्यमातून कथाकार आणि कीर्तनकाराकडून स्वतःचं वर्णन करून घेतात, स्तुती करून घेतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जगद्गुरु तुकोबारायांची कृपा आहे, पण तरीही तुकोबारायांची छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची जी राजा म्हणून जी भूमिका आहे त्याच्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये भाव काय माहित आहे? मुंगियानी राव आम्हा सारिखाची जीव. कोणी राजा असो, कोणी सामान्य असो, आमच्या दृष्टीनं सगळे सारखे आहे. म्हणून तुम्ही आमच्याकडून वेगळ्या काही अपेक्षा करू नका. दिले असते तर घेतले असते, कोणाला नाही. आमच्यापाशी तर आमदार येऊन उभा राहिला तर आम्ही 4-5 जणांना सांगतो, साहेबासंग आमचं फोटो काढून घ्या म्हणून. आमची ही परिस्थिती आहे. तिथं त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, एवढा मोठा राजा ज्यानं आज आपल्याला एवढं मोठं स्वराज्य प्राप्त करून दिलं, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कळले ती उदार.
तुम्ही स्वतः मोठे उदार असाल, पण आम्हाला काय देताय? गार, रत्नाला गार म्हणत होते, आम्हाला गार देताय? नको आम्हाला. मग तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये लोभ का नाही? का नाही? त्याचं कारण आहे, त्यांचं खरं भाग्य ते कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? तुका म्हणे भाग्य या नावे संसारी जन्मी जे याचसाठी, पण ते कोणतं आहे? कामक्रोध लोभ निमाले ठाईचे, 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 कामक्रोध लोभ निमाले अवघे आनंदाची सृष्टी झाली, अवघे आनंदाची सृष्टी झाली, कामक्रोध लोभ निमाले ठाईचे, कामक्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघे आनंदाची सृष्टी झाली, अवघे आनंदाची सृष्टी झाली, कामक्रोध लोभ निमाले तुकोबारायांनी परमार्थ केल्यानंतर तुकोबारा स्वतःच्या भाग्याचं वर्णन करतात. कशाला भाग्य म्हणायचं? काम, क्रोध, लोभ निमाले. हे होतंय का आमच्या जीवनामध्ये? नाही. सांगणाराही तसा, ऐकणाराही तसा, काही परिस्थिती वेगळी आहे. एका माणसाला हार्टचा प्रॉब्लेम होता. हार्टचा प्रॉब्लेम होता तर त्यानं लॉटरी काढली आणि ते 10 करोडची लॉटरी लागली. पण ते आजूबाजूचे जे होते ते म्हणाले, अरे याला 10 करोडची लॉटरी लागली, पण याला हार्टची बिमारी आहे आणि 10 करोड भेटले म्हटल्यानंतर याला जास्त आनंद होईल, तर याला अटॅक येऊन जाईल ना. मग त्याचा जो डॉक्टर होता त्याला म्हणे, कसं करायचं, यांच्याकडून निरोप कसा द्यायचा? ते म्हणे, काही हरकत नाही, मी माझ्या पद्धतीनं करतो. तो डॉक्टर होता बरं. तो म्हणाला, मी माझ्या पद्धतीनं करतो. म्हणे त्याला बोलवलं. त्याला म्हणे, का हो साहेब, काय असं समजा तुम्ही की तुम्हाला 1 लाख रुपये भेटले, तुम्ही काय करसाल? ते म्हणे, नवीन फोन आले आता, आयफोन वगैरे. महाराज लोकांपाशी आयफोन आहेत, म्हणे आम्ही का नाही घ्यावं? मी आयफोन घेईन. ठीक आहे. मग त्याला विचारलं, म्हणे 5 लाख जर भेटले तर काय करशील? मग 5 लाख रुपये जर भेटले तर घर चांगलं बांधेल. म्हणे 10 लाख जर भेटले तर काय करशील? ते म्हणे, मग गाडी घेऊन घेऊन ये. ते म्हणे, मग ठीक आहे, 1 करोड भेटले तर काय करशील? 1 करोड म्हणे भेटले तर काय करशील? मग म्हणे, मग तर सगळं करून घेईल. शेती घेईल, चांगली फार्म हाऊस बांधेल, चांगली मोठी गाडी घेईल, अशी साधी नाही घेईल, टाटा सियारा घेईल. ते घेईल नवीन आता आले. ते म्हणे, मग तुम्ही असं काऊन विचारतात? ते म्हणे, जर तुला 10 करोड भेटले तो काय करशील? ते म्हणे, मला जर 10 करोड भेटले आणि ज्यानं मला सांगितलं का तुम्हाला 10 करोड भेटणार आहे त्याला अर्धी देऊन 5 करोड. ज्याने सांगितलं त्या डॉक्टरले वाटलं मलाच भेटून राहिले का, त्यालाच अटॅक आला मेला. तो याच्यावर उपचार करायसाठी आला होता. तुम्ही कोणाला हसले मला माहित नाही बरं. हे हसणं आपल्यावर येऊ नये, फक्त याची काळजी घ्या. दृष्टांत महत्वाचा नसतो, त्याच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे, आमची काय परिस्थिती आहे. या लोभामध्ये आम्ही वाहवत चाललो. आणि तुकोबारायांचं जीवन पाहिल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये बरं जाऊ द्या महाराज, इतकंही जाऊ द्या, इतकं सगळं प्राप्त झाल्यानंतरही कोणीतरी छातीवर हात देऊन सांगावं का माझं जीवन समाधानी आहे. छातीवर हात देऊन सांगावं माझं जीवन शांत आहे. छातीवर हात देऊन सांगून दाखवा माझं जीवन प्रसन्न आहे. कोणी म्हणू शकत. आणि तुकोबाराय डिमडिम घोष करतात, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो
सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. मगा एक प्रमाण आपण बोलून गेलो, अवघी आनंदाची पुष्टी. हे सगळं का झालं? हे सगळं का झालं? बरं, त्यांच्या जीवनामध्ये झालं त्याचा विचार आम्ही का करावा? का करावा त्याचा विचार? त्याचा विचार याच्यासाठी करावा, त्यांनी जे केलं त्याच्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये हे फल मिळते, आम्हीही तेच करतो. त्यांनी ज्ञानेश्वरीचे पारायण केले, त्यांनी रामकृष्ण हरिमंत्राचा जप केला, त्यांनी कीर्तन केलं, त्यांनी कीर्तन ऐकलं, त्यांनी भजन केलं, त्यांना पंढरपूरची वारी केली. मग त्यांनी जे केलं ते आम्हीच करतो, पण त्यांना जे मिळालं ते आम्हाला नाही मिळालं ना, याचा विचार नाही करायचा. याचा विचार नाही करायचा. काय का त्यांना ते स्वतःला भाग्यवान का म्हणून घेतात? मला या प्रसंगी एक फार मोठं नावही घ्यायचं आहे. शहीद भगतसिंग, 23 वर्षाचं वय, 23 वर्षाच्या वयामध्ये हा शहीद भगतसिंग जो आहे ना, तो शहीद भगतसिंग फाशीवर जात असताना 2 दिवसापूर्वी त्याची आई होती विद्यावती, त्या विद्यावती भेटायला आली शहीद भगतसिंग यांना. आणि भेटायला आल्यानंतर विद्यावतीला शहीद भगतसिंग म्हणते, बेबे. ती मंडळी जी आहे ती आईला बेबे म्हणतात. बेबे, मुझे तुझे एक बात कहना है. बोले क्या भगत? बोले एक बात कहना है. क्या बोलना है? बोल. 2 दिन के बाद मुझे फांसी होने वाली है. बोले भगत? बोले माँ, सिर्फ एक काम करना. क्या? जब मेरा शरीर आपके पास आएगा तो माँ सिर्फ एक काम करना, आंखों में आंसू नहीं लाना, आंखों में आंसू नहीं लाना. बोले बेटा क्या बोलते हो? तुम मेरे बेटे हो. मेरा 23 साल का बेटा मेरे आंखों के सामने पड़ा हुआ है और मेरे आंखों में आंसू नहीं आएंगे? मैं माँ हूं. बोले माँ, खुद के आंखों रोसना रोक लेना. क्यों रोकना? बोले माँ, आपके आंसू देखकर और कोई माँ अपना बेटा देश के लिए देने के लिए तैयार नहीं होंगी. उसका जो मनोबल है वो मनोबल आपके आंसू देखकर गिर जाएगा, इसलिए आपके आंखों में आंसू नहीं लाना. शहीद भगत सिंग. काय भाग्य आहे महाराज जीवनामध्ये, अस्तित्व टिकला आज. त्या काळामधला कोण श्रीमंत होता, त्या काळामधला कोण सत्ताधीश होता, त्याचं नाव टिकलं नाही, त्याचं शहीद भगतसिंगचं अस्तित्व टिकलं. ते शहीद भगतसिंग ज्याला गुरु मानत होते तो बोरगा 19 वर्षाचा होता, सरदार करतार सिंग. आम्ही काय करतोय? आमचं अस्तित्व टिकवायचं नाही का आम्हाला? भाग्य कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं? आम्ही संतांच्या जीवनापासून काय शिकलं पाहिजे? आम्ही थोर महापुरुषांच्या जीवनापासून काय शिकलं पाहिजे? या लोकांनी आमचं जीवन घडवण्याकरता प्रयत्न केले. मी पहिले सुरुवात करत असतानाच बोलून गेलो होतो, पर उपकार वचन मन काया. आपल्या शब्दांनी सुद्धा यांनी लोकांचं जीवन घडवलं, आपल्या शरीराने सुद्धा यांनी समाज देश राष्ट्र बांधला. तो जो बनलेला राष्ट्र समाज धर्म आहे, त्या धर्माला टिकवण्याकरता, त्या समाजाला उन्नत करण्याकरता, स्वतःचं जीवन अस्तित्व टिकवण्याकरता आम्ही काय करतोय? देश टिकवण्याकरता, धर्म टिकवण्याकरता, राष्ट्र टिकवण्याकरता, गाव टिकवण्याकरता आम्ही काय करतोय? काय करतोय? तुकोबारायांना विचारलं, महाराज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही याला भाग्य म्हणता, तुमचं नेमकं भाग्याचं लक्षण काय आहे? तुकोबाराय अजूनही एका ठिकाणी म्हणतात, सगळे भाग्य तुमच्या घरी तेव्हाच येतील जेव्हा देव तुमचा सोयरा होतो. अवघे भाग्य आले घरा, अवघे भाग्य आले घरा, अवघे भाग्य आले घरा, अवघे भाग्य
माझे नाही आहेत, शब्द जगद्गुरु तुकोबारायांचे आहे. अवघे भाग्य आले घरा, देव सोयरा झाले. देवासोबत आमचं सोयर पण झालं पाहिजे, देवासोबत आमचं नातं जोडल्या गेलं पाहिजे. परमार्थ म्हणजे काय आहे? परमार्थ काय आहे? एक अभंग फार प्रसिद्ध आहे वारकरी संप्रदायामध्ये. आपला तो एक आपला करून घ्या, तो आपला वाटला पाहिजे. हे आपलेपणाच नाही राहिला महाराज, हा आपलेपणाच नाही राहिला. आणि कुठंच नाही राहिला. भाऊ भाऊ वाटत नाही, आपला भाऊ वाटत नाही. राष्ट्र कुठे, देव कुठे, देश कुठे, धर्म कुठे, आपली फार मोठी विचित्र परिस्थिती आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटून गेल्यानंतरही आम्हाला थोकाव कुठे हे कळत नाही. आमची परिस्थिती आहे. मी त्या दिवशी बोललो पळस मंडळला, काही दिवसांना आपल्याला काहीतरी असं ते प्रूफ बनवावं लागेल, ते बुलेट प्रूफ म्हणतात तसं काहीतरी. कुठेही रस्त्यानं जाताना कोणी थुकत राहते, कोणी काही करत राहते. संवेदना हरपत चालल्या, संवेदना हरपत चालल्या. मला एक गोष्ट सांगा, साधू संतांमध्ये ज्यांना त्यांनी पाहिलं नाही त्यांच्याविषयी सुद्धा आपलेपण आहे. नामदेव महाराजांचं आम्ही ओळखू शकू की ज्यांनी ज्ञानोबारायांना पाहिलं, म्हणून ते म्हणतात ज्ञानराज माझी. त्यांचं ठीक आहे, त्यांनी पाहिलं. पण मला सांगा, नाथबाबांनी पाहिलं का? पण नाथ महाराज ज्ञानोबारायांना आपलं म्हणतात हो. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैकण्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, कैकण्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैकण्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, कैकण्याचा जिव्हाळा. महाराजांचा मोठा अधिकार आहे, तुकोबारायांचा मोठा अधिकार आहे, जनाबाईचा मोठा अधिकार आहे. पण ज्ञानोबारायांनी जे वारकरी संप्रदायासाठी केलं ना, त्या ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना आम्हाला सुद्धा म्हणावं वाटते, ज्ञानोबा माझा. काय जीवन जगले महाराज, हे अस्तित्व असते. 750 वर्ष झाले. आज जो माणूस धर्माला मानत नाही ना, तो माणूस सुद्धा ज्ञानोबारायांना मानतो. धर्माला नाही मानणार, पण ज्ञानोबारायांना मानतो. संतांचं हे वैशिष्ट्य आहे. आज एक संत आहेत वृंदावनामध्ये, ज्यांचं नाव आहे प्रेमानंद बाबा. मुस्लिम लोक सुद्धा म्हणतात की हम हिंदू धर्म को नहीं मानते, लेकिन हम संत प्रेमानंद बाबा को मानते हैं. त्यांचं जीवन काय संवेदनशील जीवन आहे. तुकोबारायांचं जीवन. परमार्थ केल्यानं काय होते मला माहित नाही, पण परमार्थ केल्यानंतर माणसाचं अंतःकरण संवेदनशील बनते. इतकं नक्की काय होते मला माहित नाही. देव मिळतो का, काय मिळते, मोक्ष मिळतो का, काय मिळते का, आपल्याला त्याचा विचार करायची मला सध्या गरज नाही. पण एक मिळते, तुमचं अंतःकरण संवेदनशील बनते. आणि एक वाक्य माझं लक्षात ठेवा, वेद वाचणं सोपं आहे, संवेदना फार अवघड आहे. हा देश
वेदाचा आहे. त्याच्याचमुळं हा देश संवेदनांचा आहे. हा देश संवेदनाचा आहे. वेदामध्ये सुद्धा संवेदना होत्या. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं, अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. अहितापासून काढून हित देऊन वाढवणारी. संतांचाही विचार करत असताना ज्ञानोबारायांनी किती सुंदर वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, हे संत कोण आहे? हिताहित देखिती हानी कणवा घेपती, पुसोनी सिनहरती देती सुख. संत तुम्हाला सुख देतात. आणि हे मीच म्हणतो असं नाही, तुकोबारायांनी नाटाच्या अभंगामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. सुख त्या संत समागमे, तुमच्या गावच्या पांडुरंगापाशी आनंद येऊन राहिला बरं कीर्तन. पहिल्यांदा आलो पण तुम्ही शांत ऐकताय. मला पहिले काळजी पडली होती, म्हटलं उद्या दुधे महाराज येणार, मी काय सांगावं. मला दुधे महाराज म्हटलं की मला भीती वाटते. ठीक आहे, त्यांचा एक पिंड आहे, ते त्यांच्या पद्धतीनं करतात, आम्ही आमच्या पद्धतीनं करतो, पण आम्हाला भीती वाटते ना. माझी एक विनंती आहे, काही गोष्टी की नाही लोणचं आणि ठेशासारख्या असतात. ते लोणचं आणि ठेशासारख्याच राहू द्या, त्याची भाजी करू नका. भाजी करू नका. माझी कथेच्या निमित्ताने विनंती असते. मी कथा कमी केल्या महाराज. का कमी केल्या? लोक पहिले तारीख घेताना आपण आहो का नाही ते नाही विचारा, झाकीवाला आहे का म्हणते. आम्ही नाही आलो तरी चालेल का? आम्ही नाही आलो तरी चालेल का बा? ते पहिले विचारते, झाकीवाला आहे ना महाराज? मी त्याला एक दोघाल म्हटलं, मी नाही मी नसलो चालते ना. हे सगळं जे आहे, गाणं वाजवणं, हे सगळं जे आहे ना, हे आपला जो मूळ गाभा आहे परमार्थाचा, त्याच्यामध्ये थोडी चव आणण्याकरता. ठेचा कशासाठी असतो जेवणात? चव आली पाहिजे. ठेचा लोणचं. एक जण म्हणे मी ठेच्या संगत जेवतो. आता काय होईल कीर्तनात सांगावं? काय त्याला कोणती गोळी द्यायला लागेल हे मी सांगू का? कोण म्हणजे ते समजलं पाहिजे ना. हेच होऊन राहिलं. ठेचा भाजीसारखा खाऊन राहिले लोक. मग एक वाक्य त्या दिवशी एका राजस्थानच्या संतानं खूप सुंदर वापरलं होतं. मानस सनातन धर्म कथा होती मोरारी बापूंची दिल्लीला, फार सुंदर वापरलं होतं. सनातन का शोर बढ़ रहा है, ठीक है, लेकिन सनातन का स्वरूप भी समझना चाहिए. ही गर्दी आणि याच्यामध्ये गुंतून राहू नका. हे महत्वाचं नाही, आम्हाला स्वरूप समजलं पाहिजे. आणि मी एक व्याख्या करू, जो रूपाला जाणतो तो संसारी, आणि जो स्वरूपाला ओळखतो तो पारमार्थी, खानदानी. ज्याला तुका म्हणे येथे पाहिजे ते जो आहे ना तो ते आहे. आणि असे जे खानदानी असतात, जातवान असतात, त्यांनी सगळं क्रांती केलेली आहे. त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आहे. तुकोबारायांना कोणीतरी विचारलं, महाराज हे तुमचं इतकं चांगलं जीवन कशामुळं झालं? त्यांनी सांगितलं, आम्हाला ज्ञान प्राप्त झालं आणि ते ज्ञान आम्ही कमावलं कशाच्या माध्यमातून? संतांमुळं. आणि तेच माझं खरं भाग्य उदयाला आलं पहिल्या चरणात.
खूपच शांत आहे पण तुम्हाला काय बोललो तुमच्या लक्षात नाही आलं. अरे एवढं चांगलं गाऊन वाजून राहिले, जरा टाळ्या वाजून त्यांना प्रतिसाद करायचा. एवढी शांती बरी नाही ना. विठ्ठल माणसानं रसज्ञ असावं. जे रस घेतात ते सरस असतात, जे रस घेऊ शकत नाही ते निरस असतात. सूर असूर काहीतरी आनंद वाटला पाहिजे. हे बिचारे खोकलतात स्वरात, तालात आहेत, स्वरात आहेत, सगळं आनंदानं करून थोडं त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला हे जे सगळं मिळालं ना, हे फक्त एका कारणानं मिळालं, आणि ते कारण म्हणजे संतांची संगती. देवही आम्हाला प्राप्त झाला, पण देव कशामुळे प्राप्त झाला? उजळले भाग्य आता अवघे चिंता, संत दर्शने हा संतांमुळे भेटला. सगळं सगळं आमच्या माझ्या जीवनामध्ये जे काही मला मिळालं ते मला फक्त संत कृपेनंच मिळालं. तुकोबाऱ्यांचं फार सुंदर एक अभंग आहे. लाडकेले कमी संताची हो, लाडकेले कमी संताची, तुकोबारायांचे शब्द आहेत बघा. तुकोबाराय काय म्हणतात? तुकोबाराय म्हणतात, माझ्यावर मजवरी कृपा खूप संतांची. आणि वारकरी संप्रदायामध्ये फार महत्वाचा प्रसिद्ध अभंग आहे, त्याचं नाव आहे संत कृपा. गाथामूर्ती राऊत बाबांचं चिंतन चालू आहे त्या अभंगावर, जो त्र्यंबकेश्वरला चालू आहे ना, जोग महाराजांचा सप्ताह. त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्या दिवशी घेतलं, मी थोडा वेळ ऐकलं होतं. सगळं परमार्थामध्ये संताशिवाय काही भेटत नाही. आणि तुकोबाराय म्हणतात, माझा लोभ कमी झाला, कारण नाशवान वस्तूमध्ये काही महत्व नसते. विनाशी वस्तू जी आहे ती नष्ट होणारी आहे. अविनाशी वस्तू आम्हाला सुख शांती आनंद देईल, हे आम्हाला संतांच्या संगतीत कळलं. वैसता संताची संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला, हे संतांच्या संगतीत कळलं. मी विनोदानं सांगत असतो, महाराज शाळेमध्ये काटकोन कशाला म्हणतात ते शिकवलं जाते. शाळेमध्ये त्रिकोण कशाला म्हणतात ते शिकवलं जाते. शाळेमध्ये विशालकोन कशाला म्हणतात ते शिकवलं जाते. पण आपलं कोण हे शिकवता येत नाही. आपलं कोण शिकवणारे संत आहेत. आणि तुम्ही कदाचित पाश्चात्य विचारवंत आणि भारतीय विचारधारा याचं चिंतन तुम्ही अध्ययन कमी करत असाल, पण त्यांनी दोनच चुका केल्या. त्यांच्याकडे काही ज्ञानाची कमी नव्हती, पण त्यांनी दोनच चुका केल्या. एक त्याच्यातली महत्वाची चूक सांगतो, त्यांनी सद्गुरु तत्वाला जाणलं नाही. सद्गुरु तत्वाला त्यांनी शिक्षक निर्माण केले, पण गुरु निर्माण नाही केले. विज्ञान गुगल निर्माण करते, अध्यात्म गुरु निर्माण करते. गुगल मध्ये माहिती आहे, गुरुपाशी ज्ञान आहे. म्हणून आमची ज्ञानेश्वरी सांगते, गुरु तेथ. आणि महाराज हे गुरुतत्व व्यापक आहे. ते तिथं असलं म्हणजेच कृपा करते असं नाही. शिक्षक म्हणजे खिडकी आहे, गुरु म्हणजे आकाश आहे. तसा हा कालचा महत्वाचा विषय आहे, अनुग्रह दिनाचा. अजून एक वाक्य बोलू. तुम्ही म्हणसाल काय हो महाराज, एक वाक्य बोलू म्हणून राहिले. अजून तुमच्याकडे 25 मिनिटं आहेत ना. 25 मिनिटापर्यंत वाक्य बोला असं नाही. हे वाक्य का महत्वाचं आहे ते सांगतो. ज्याच्या जीवनामध्ये गुरुचा अनुग्रह आहे ना, ते बाकीचे ग्रह त्याचं काही वाकडं करू शकत नाही.
काही वाकडं करू शकत नाही. एका मोठ्या ज्योतिष्यकारानं कितीतरी वर्षापासून माझं भविष्य सांगितलं होतं का तुम्हाला याच्या हे तुमचा ग्रह अनुकूल नाही, ते ग्रह अनुकूल नाही, ते नाही. मी ते कुंडली त्याच्याचपाशी ठेवून दिली, ते सगळं त्याच्याचपाशी ठेवून गेलो. त्याचे ग्रह बिघडले, माझे चांगलेच आहे. मी ज्योतिष्याला नाव ठेवतो असं समजू नका बरं. अजून चुकीचा अर्थ करा. रेकॉर्ड आहे सगळं बरं, ते तरी बरं आहे. विठ्ठल ते करत असताना तुम्ही घाबरता का? परमार्थाचं पहिलं लक्षण काय आहे? दैवी संपदा तुम्हाला प्राप्त झाली, पहिलं लक्षण काय आहे? भगवद्गीता वाचली तुम्ही? अभयम पहिला आहे. अभयम. आम्ही घाबरलो नाही पाहिजे कोणाला. आणि तुम्ही घाबरू नका, तुमची व्यवस्था देव करते. आज मला इकडे येत असताना कोणीच सोबती नव्हतं कीर्तनाला यायला, कोणीच नव्हतं. मी सहज ते गावाची माहिती विचारण्यासाठी आमच्या त्या नीलू भाऊंना फोन केला. ते म्हणे महाराज काहून? म्हटलं आज कीर्तन आहे तिथं. कोण कोण चाललो? म्हटलं एकटाच चाललो. म्हटलं आता एकटंच राहायचा निर्णय घेतला तर दुसरे आणावं कुठून? कशाला अपेक्षा करायची? नाही म्हणे महाराज एकटं कशाला जाता, रात्री एकटे वापस मी येतो. हे आम्ही यायला तयार झालो. येता येता बस त्याच्या घरापाशी गाडी थांबवली. अजून एक जण म्हणे मला काहून नाही म्हटलं. तेही गाडीत बसले, आमचे सुभाष दादा. थोडस समोर आलो, आमचे मामा टिकू मामा. ते म्हणे महाराज कुठं चालले? कीर्तन आले. मग हे म्हणे चालता का? अरे म्हणे कपडे नाही बदलले, काही नाही. ते म्हणे तू आपल्याला कोण पाहणारा, सगळे महाराजलेच पाहिजे. आपण कपडे बदलले का नाही बदलले का काय फरक पडून राहिला? बसा गाडीत. बसले, 4 जण झाले. अजून आम्ही पाहूनच राहिलो. तुम्हाला असं तर बस. गाडी एवढी मोठी 5 सीटाची कशासाठी आहे? मी विचार केला नाही. मी कीर्तन करून एकटं, मी कित्येक ठिकाणाहून एकटा गेलो. मी आता तर मोठी गाडी आहे. मी रात्री 20 वर्ष झाले महाराज प्रवासाला. गाडी तर 8 वर्ष झाली आहे. त्याच्या पहिले बाईकवर फिरत होतो, तो रात्री घाबरत नव्हतो आम्ही. घाबरायचं कशाला? काही आहेच नाही ना. कशाला घाबरणार? काय काय करायचंय घाबरून? मला बरेच जण म्हणतात महाराज तुम्ही धर्मावर इतकं बोलता. सध्या माझा प्रवास जो आहे ना तो धर्म संमेलनाचा चालू आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या निमित्तानं सगळीकडे धर्म संमेलन चालू आहे. 5-6 झाले ना, आता 4-5 अजून आहे. म्हणलं बा कीर्तन ज्या दिवशी नाही त्या दिवशी जुळव. मग ते म्हणे महाराज तुम्ही असं परखड बोलता, धर्माच्या संदर्भामध्ये तुम्ही बोलता, तसंही तुम्ही कीर्तनामध्ये कठोर बोलता. तुम्हाला भीती वाटत नाही का? कशाची भीती? मला एक जण म्हणे मग बाकी सगळे कीर्तनकार लोकांचे नावं घेतात, तुम्ही का नाही घेत? म्हणजे त्याला पुढच्या वर्षीच्या तारखेची काळजी आहे, त्याला भीती आहे ती. मी जर नाव नाही घेतलं तर बोलावणार नाही. माझ्यात नाही आहे. तुम्ही बोलवलं म्हणजे आम्हाला जेवायला भेटत, नाही बोलवलं तर भेटणार नाही का? मी लोकांचं नाव घेणारा भाट आहे का? मी साधू संतांचं देवाचं नाव घेण्याकरता परमार्थात आलो. मी नोकरी सोडून याच्यात काय काय लोकांचे नाव घ्यायला आलो का? ज्याचं नाव बायको घेत नाही त्याचं म्या घ्यावं. विठ्ठला मी स्वतःच्या जीवनाचं आत्मनिवेदन करतोय. अशी वाचा जी आहे ती व्यभिचारी केली नाही ना, म्हणून कमी पडत नाही. सरस्वती कृपा करत राहते. नंतर लक्षात येते अरे हे तर मी बोललो होतो, हे तर मला गाथा ज्ञानेश्वरी त्याच्याकरता कुठं ना कुठं प्रमाण देते. तुम्हाला माझे अनुभव आहे नेहमीचे, 20 वर्षातले अनुभव आहे. आज ऐकणारा वर्ग आहे. आज बरेच लोक गावोगावी गेल्यानंतर कधी आळंदीला जाणं होते, कधी पंढरपूरला जाणं होते. कोणीतरी येऊन भेटते, महाराज तुम्ही सांगितलं होतं त्या दिवशी आमच्या पोराला फायदा झाला हो. महाराज तुम्ही आमच्या त्या गावातल्या 2 पोरांना नेलं होतं, ते एकानं व्यसन सोडलं हो. माझी तरुणांना विनंती आहे हात जोडून, तुम्ही माझं कीर्तन लक्षात ठेवा नका ठेवू, माझी काही अपेक्षा नाही. फक्त एक करा, तुमचं जीवन शीलवान बनवा, तुमचं जीवन बलवान बनवा. आज अपेक्षा आहे आम्हाला. आमचा तरुण जो खंगत चालला, खचत चालला,
जो नैराश्यामध्ये चालला त्याला ताकद देण्याकरता कथा कीर्तन आहे, ताकद देण्याकरता. आणि महाराज तुम्ही देवावर संतांवर विश्वास ठेवून जीवन जगा, काही कमी पडत नाही, काही कमी पडत नाही. 19 वर्षा पहिले नोकरी सोडली होती, 18 वर्षापूर्वी. अजूनही जीवन जगतोय. 2-4 वर्ष शेती केली, आता तर 3-4 वर्ष झाले काहीच करत नाही. कधी कथा कीर्तनाची देवतळे काकांना विचारा, त्यांना पैसे सांगितले का? आणि आम्ही सांगत नाही म्हणून आम्हाला कोणी जास्तही देत नाही. कधी अपेक्षा नाही केली, पण आनंद वाटतो, आनंद वाटतो. पांडुरंग परमात्मा कमी पडू देत नाही. सगळं काही मिळते महाराज, परमार्थ केल्यावर काय नाही मिळत हो. आमच्या गावातले लोक आमदाराचा वाढदिवस असला तर त्याच्यापाशी जाऊन त्याच्या पाया पडतात, आणि तो आमदार माझ्यापाशी आला का माझ्या पाया पडतील. ते फोटो व्हायरल झाले का लोक म्हणते महाराजच्या आता आमदार पाया पडते. अरे साधू संतांच्या देव पाया पडते, आमदार फामदार कुठून काढले तुम्ही? जया पूजिले परमार्थ देते काय, हा विषय महत्वाचा आहे. तुकोबारायांना विचारलं, महाराज तुमच्या जीवनामध्ये हे सगळं भेटलं, पण हे का भेटलं? तुकोबाराय म्हणतात, आम्ही संतांची संगती केली, आणि हेच आमच्या जीवनामध्ये इथूनच भाग्याचा उदय, ते हे जोडे. हे सगळं का उदयाला आलं? आम्ही एक शब्द फार महत्वाचा इथं, जोडी. जोडी, जोडी शब्द हा पुरुषार्थवाचक आहे. भेटलं नाही, मी कमावलं, मी कमावलं. तुकोबारायांचे अभंग जे आहेत ना, ते पुरुषार्थाचे आहेत, पुरुषार्थाचे आहे. त्यांना देव भेटला नाही, त्यांनी कमावला. परमार्थ महाधन, परमार्थ जोडा. जोडी देवाचे ऐशी जोडी करा रामकंठे. जोडी म्हणजे पुरुषार्थ आहे, आणि आज त्याचीच मोठी अडचण आहे. काम कोणाला करावं वाटत. आमच्या गावात महाराज फक्त 2 ड्रायव्हर चांगले आहेत, बाकी सगळे पिणारे आहेत. मला नेता बरं झालं, मला गाडी चालवता येते, नाही काय करावं, काय करावं. आणि काम कोणाची करायची इच्छा नाही. परवा बाजारात मला एक जण भेटला, पोरगा. मला म्हणे महाराज तुमची कृपा झाली. म्हटलं कोणती रे? म्हणे माझ्या बायकोचा बाप मेला. मी का लोक मारणे काय माझी कृपा असते का? म्हणजे माझ्या बायकोचा बाप मेला, मला ते कृपा ते नाही. मग म्हटलं काय? त्याला काय फक्त एकच पोरगी होती, आणि त्याची 70 लाखाची इस्टेट मला भेटली. म्हणजे हे माही कृपा होय. बायको कडले पैसे आपल्याला भेटणं याच्यामध्ये ज्याला पुरुषार्थ वाटते त्याला पुरुष म्हणावं असं माझं मन होत नाही. मला
मला मला म्हणावंच वाटत नाही. आमचे संत जे आहेत ना ते बघा तुम्ही, तुकोबाराय देवाला सुद्धा म्हणतात, तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध. देवा तू आम्हाला देतो ना, उपकार नाही करत. आमची सेवा घे तितकी, नंतर दे. फोकटाचं नाही पाहिजे, फोकटाचं नाही पाहिजे, फोकटाचं आम्हाला काहीच नाही पाहिजे. हे पुरुषार्थाचा अपमान आहे महाराज. ज्याच्या बाजूमध्ये दम नसते ना तेच अशा अपेक्षा करतात. आता काम कोणालाच करावं वाटत नाही. तुम्ही शहरात जर गेले ना, भांडे धुवाले बाई, कपडे धुवायले बाई, स्वयंपाक कराले बाई, पोळ्या कराले बाई, काही दिवसानं खाऊ घालाले बाई. आणि त्याच्यात तिची माय काय म्हणते माहित आहे, आमच्या पोरीले की नाही बाप्पा भांड्याले हातही नाही लावा वाटत, लावा बी नाही लागत. तिने एक फ्रेम करून त्या तिच्या ठेवून दे शोकेस मध्ये नेऊन. हे लय चांगला. जिला स्वतःच्या घरचे अन्न तयार करून स्वतःच्या घरच्यांना खाऊ वाटण्याकरता तिचे हात जर दुखत असतील तर हा काय पुरुषार्थ? कशा करता जगता तुम्ही? तुकोबाराय दैववादी नाहीत, तुकोबाराय नशीबवादी नाहीत. तुकोबाराय म्हणतात मी भाग्याचा उदय आमच्या झाला, ते हे जोडी संत पाय, ते संत मी कमावले. संत पाय शब्द आहेत. संत पाय शब्दाचा अर्थ ज्ञान. संत महत्वाचा नाही, संतांचं ज्ञान महत्वाचं आहे. आजही 750 वर्ष झाले ज्ञानोबाराय कृपा करतात, ती ज्ञानेश्वरीतल्या ज्ञानाच्या माध्यमातून करतात. 450 वर्ष झाले तुकोबाराय कृपा करतात, ती तुकोबारायांची कृपा. तुकोबारायांचं शरीर आमच्याकडे नाही, पण तुकोबारायांचे शब्द गाथेच्या रूपामध्ये आमच्याकडे आहेत. ते शब्द म्हणजेच तुकोबारायाचं ज्ञान काम करते. आज माझ्यासारखा कीर्तनकार व्यासपीठावर उभा राहून अधिकारानं बोलू शकते, याच्यामध्ये कृपा जर कोणाची असेल तर ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची आहे, तुकोबारायांच्या गाथेची आहे. जोग महाराजांची कृपा आहे की ज्यांनी सगळ्यांकरता परमार्थ खुल्ला केला. जरी मी संस्थेमध्ये शिकलो नाही, तुम्ही उदार आहे आळंदीकर टाकून दिलं तुम्ही, असं टाकत नका जाऊ. बऱ्याच जणांच्या डोळ्यात खूपते ते ठीक आहे, त्यांनी भेद नाही केला. सामान्य माणसाला कळते का महाराज लोकात भेद करू नये, पण मोठ्या मोठ्यांना कळत नाही. सगळे माऊलीची लेकरं आहे, सगळे तुकोबारायांची लेकरं आहे, ज्याची निष्ठा ज्ञानोबारायावर आहे. एक वाक्य बोलू, ज्याची सकाळ झाल्यानंतर सकाळ ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीनं होते आणि त्याची सकाळ तुकोबारायांच्या गाथेतल्या अभंगानं होते आणि त्याच्या मुखातून रामकृष्ण हरी मंत्र निघतो, तो कोणीही असो काहीही असो, तो वारकरी आमच्याकरता पूजनीय आहे. कोणीही असो, तो अनाथ असो, तो अपराधी असो, तो अशिक्षित असो, तो कोणत्याही जातीचा असो, तो कोणीही असो, ज्याच्या अंतःकरणामध्ये वारकरी संप्रदायाची दृढ निष्ठा आहे, आमच्याकरता तो वंदनीय आहे, आमच्याकरता तो पूजनीय आहे. बंकट स्वामी महाराजांनी हेच गुरुवर्य रामचंद्र महाराज नागपुरांकडे पाहिलं होतं, त्याच्यामुळे आज आपल्याला तेवढा मोठा महात्मा भेटला. भंडारीमध्ये जाणारं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाला बंकट स्वामी महाराजांनी मोठे मोठे असतात हो. ये और बात है कि वो खामोश बड़े बैठे हैं, ये और बात है कि वो खामोश बैठे हैं, लेकिन जो बड़े होते हैं वो बड़े ही होते हैं. तुम्ही म्हणसाल महाराज तुमचं आडनाव बडे आहे म्हणून म्हणता का? मोठे म्हणजे मोठे 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 असतात. मला त्या काळामध्ये आठवते, जेव्हा आमच्या गावावरून जात असताना वारकरी शिक्षण संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष गुरुवर्य विठ्ठल बाबा चौधरी मोठे बाबा मला म्हणाले, का रे पोरा तू कीर्तन करतो? म्हटलं बाबा करतो थोडं थोडं. चांगली गोष्ट आहे, करत जा. तुला ग्रंथ लागले ना आळंदीला ये, मी तुला ग्रंथ देतो. आळंदीला ये, मी तुला ग्रंथ देतो. महाराज राऊत बाबांकडे पोरं शिकवायला पाठ नेण्याकरता नेले. राऊत बाबांकडे नेल्यानंतर एवढा मोठा महात्मा जो तुकोबारायांचं जीवन जगून राहिला, तो महात्मा तिथं पाया पडायला तयार होतो. इथं तर चहापेक्षा कॅटल्या गरम झाले. कोणी कोणी तर बोलायला तयार नाही, असं पाय तिथे असं. मगा जो मुद्दा संवेदनशीलता नाही राहिली महाराज, ही फार मोठी अडचण आहे. तुकोबाराय म्हणतात नाही, आमच्या जीवनामध्ये हे सगळं प्राप्त झालं, याचं कारण आहे संताचं ज्ञान.
संतांचं ज्ञान. तुकोबाऱ्यांचे ते शब्द तुम्हाला वाटत असेल की तुकोबाऱ्यांचे शब्द थोडेसे अभिमानाचे वाटतात, पण नाही. आमच्याकरता ज्ञानाचं पहिलं स्तोत्र जे होतं ते वेद होता. आणि तुकोबाराय त्याच्या संबंधामध्ये म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. स्वतःच्या जीवनाविषयी आत्मविश्वासाचे शब्द आहेत. वेदाचा तो अर्थ, आणि शब्द मोठे वेगळे आहे. मला नाही म्हटलं, आम्हाशीच म्हणजे या संत परंपरेमध्ये जे जे आहेत त्या सगळ्यांना माहित आहे. गोरोबा काका कुंभार होते. माती दाबता 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 तो वेद त्यांच्या अंतःकरणात उतरलेला आहे. सावता महाराज शेती करत होते, पण शेती करता करता पांडुरंगाचं भजन करता करता तो वेद त्यांच्या अंतःकरणामध्ये उतरलेला आहे. त्यांच्याकडे ज्ञान आहे. ज्ञान कळलं पाहिजे, कोणालाही कळत नाही, त्याच्यावर कृपा झाली पाहिजे. जोग महाराजांचा विषय निघाला, फार सुंदर एक प्रसंग आहे. जोग महाराजांचे मित्र होते लोकमान्य टिळक, आणि पुण्यामध्ये जवळजवळच घरं होती त्यांची. एक इंग्रजी अधिकारी तिथे होता, लंडन मधला, आणि त्याची इच्छा होती की मी मराठी शिकलो पाहिजे. त्यानं मराठी शिकण्याचा प्रयत्न केला, आणि प्रयत्न करून तो लोकमान्य टिळकांकडे गेला. लोकमान्य टिळक घरी नव्हते, आणि घरी नाही तर मग यांनी आवाज दिला, टिळक आहेत का? टिळकांची पत्नी घरामध्ये होती, आणि तो काळ होता महाराज तो का ज्या काळामध्ये पतीचं नाव घेतलं जात, भाग्यवान काळ होता तो. आता तर बाई कसं नाव घेते मलाच कळत नाही. आम्ही कुठं कुठं जातो तर ते कोणाला आवाज देते तर मला वाटते पोरालेच दिला, संजय पोरगच येते का? संजू म्हणून राहिले, ठीक आहे. काही दिवसानं संजय म्हटलं म्हणजे जमलं. मग तो काळ होता, बाई पतीचं नाव घेत नव्हतं. आणि त्या काळामध्ये लोकमान्य टिळक आहेत का विचारलं तर तिनं काय सांगितलं माहित आहे का? जोडा दिसत नाही, पायातला जोडा दिसत नाही. अहो बाई, लोकमान्य टिळक आहेत का घरात? काठीही दिसत नाही, काठीही दिसत नाही. अहो बाई, मी काठीन जोडा थोडी विचारून राहिलो, लोकमान्य टिळक आहेत का घरात? ते म्हणे पगडीही दिसत नाही, पगडीही दिसत नाही. जेव्हा हे जे होते ना इंग्रजी अधिकारी, यांचा लोकमान्य टिळकांसोबत जेव्हा संवाद झाला तेव्हा ते म्हणत होते मी मराठी शिकून राहिलो. आणि मग ते घरी नाही, ते काही बोलले नाही, यांना काही कळलं नाही. हे त्याच्या ऑफिसमध्ये निघून गेले. ऑफिसमध्ये निघून गेल्यानंतर टिळक घरी आले असतील, पत्नीनं सांगितलं हो ते कोणीतरी आलं होतं, ते विचारत होतं. मग तू काय केलं? म्हणजे मी माझ्या पद्धतीनं सांगितलं. हे पुन्हा त्याच्या कचेरीमध्ये गेले आणि त्याला विचारू लागले, म्हणे का हो तुम्ही आले होते? बोले हाँ टिळक जी, मैं आपके घर को आया था. आपके घर में जो आपकी वाइफ थी वो क्या कह रही थी, मुझे कुछ समझ में नहीं आ रहा था. बोले आपको क्या कहना था? बोले मी तुम्हाला सांगितलं होतं ना का मी मराठीचा अभ्यास करून राहिलो, आता मला मराठी भाषा कळते. लोकमान्य टिळकांनी उत्तर किती चांगलं दिलं माहित आहे? ते म्हणे तुझा जन्म इथं झाला नाही. ज्याला बाई काय बोलते ही मराठी कळत नाही, त्याला संत काय बोलते हे मराठी कुठून कळेल? बाईनं काय सांगितलं हे तुला कळत नाही, तुला ज्ञानोबाराय काय सांगतील हे काय कळेल? तुला तुकोबाराय काय सांगतील हे काय कळेल? मग कोणालाच कळत नाही का? कळते ना. मग त्याच्याकरता काय करावं लागतं माहित आहे? दुसऱ्या चरणात दुनिया
आम्हाला हे कळावं याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मी काय केलं सांगू. येथोनिया ठेवून इथून मी दुसरीकडे जाणार नाही. महाराज एक वाक्य बोलतो, ज्ञानेश्वरी सोडून दुसरीकडे जाणं हे महाराष्ट्रीयन माणसाचं पाप आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा सोडून दुसरीकडे काहीतरी परमार्थ शोधणं हे महाराष्ट्रातल्या माणसाचं पाप आहे. वारकरी संप्रदाय सोडून, मी दुसऱ्या संप्रदायावर टीका करतोच नाही, सगळं वारकरीच आहे. इथं नाथ आहे, चैतन्य आहे, दत्त आहे, सगळी परंपरा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात मी वारकरी आहे. सगळं आपण एकच आहोत. कबीरा कुवा एक है पनिहारी अनेक, बर्तन सबके न्यारे है, पानी सब में एक, कबीरा पानी सब में एक. सगळ्यामध्ये एक तत्वज्ञान आहे. पण आम्ही सोडू नाही. असं आम्ही रामकृष्ण हरी मंत्राला सोडू नये, आम्ही ज्ञानेश्वरीला सोडू नये, आम्ही गाथेला सोडू नये. मी कित्येक वेळा बोललोय, कित्येक वेळा, आणि माझ्या शब्दांना गुरुवर्य न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचं सुद्धा समर्थन एका कीर्तनामध्ये भेटलं होतं की जाऊ द्या, कदाचित तुम्हाला कोणी जिवंत गुरु भेटत नसेल ना तर काहीही फरक पडत नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं गाथा आणि ज्ञानेश्वरीला गुरु मानून जर जीवन जगलं ना फसगत होणार नाही. तुकोबाराय का घडले? का घडले तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात काही पाठ केली संतांची. भंडारा डोंगरावर जात होते आणि भंडारा डोंगरावर जाऊन तुकोबारायांनी नाथ महाराजांच्या एकनाथी भागवताचे आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या ज्ञानेश्वरीची पारायण केली. मग काही काही लोक काय म्हणतात, आम्हाला कळत नाही. तुम्हाला नाही कळत, जाऊ द्या. तुकोबारायांचे शब्द काय? तुका म्हणे नेनो युक्तीची ते मनवणी ठेविली. जर तुकोबारायांना कळत नाही तर तुम्हाला कळावी अशी अपेक्षा का करता? तुम्ही काय तुकोबारायापेक्षा हुशार आहे का? नाही कळत. आमचे वारकरी शिक्षण संस्थेचे मारुती बाबा गुरु होते, नेहमी म्हणायचे मी 40 वर्ष झालं ज्ञानेश्वरी शिकवतो पण कळली. मग एवढे मोठे मोठे माणसं जर म्हणतात नाही कळत, कळू नका देऊ, प्रेम करा. आई कळली नाही पाहिजे, आईचा आवाज दिला पाहिजे. आई खानदानी असली तर दूध पाजल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वरी तुम्हाला दूध पाजल्याशिवाय राहणार नाही. आई आहे ते हे माय ज्ञानेश्वरी. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं आमची आई माऊली तर आहेच, पण माऊली सगळ्यांकरता दिसत नाही. माऊलींचा विग्रह आमच्या करता नाही, पण त्या माऊलीनं तयार केलेली एक कन्या, तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ती ज्ञानेश्वरी सुद्धा आमची आई आहे. ती आई आम्हाला दूध पाजते. म्हणून येथोनिया ठेवू मरणा वाचून सर्वता. काहीही झालं तर चालेल, इथून दूर व्हायचं नाही. आणि या अभंगामध्ये तुकोबारायांनी जो संवाद केलेला आहे तो मनासोबत आहे. होई बळकट माझ्या मना तुरे धीट. अडचण काय येते, विशेष करून तरुणांना मन दुसरंच काहीतरी म्हणते. सप्ताह चांगला होऊन राहिला हे ठीक आहे, पण सप्ताह चांगला होऊन राहिला हे आजूबाजूनं पाहते, हड सप्त्यापेक्षा दिंडीपेक्षा डीजेचा आवाज मस्त येते. मग ते मन संकल्प विकल्प तयार करते, मग हे तिकडं घुसतात. हड माहोल बनला पाहिजे. हे काय आहे धोतरवाले काहीतरी माहोल बनला पाहिजे, काहीतरी हे झालं पाहिजे. अशाच गुंतू नका. मग एक काम करा, होई बळकट. मन फिरवते. मन मोठे विचित्र आहे. जे जे मनाच्या मागे लागले ना त्यांचं कुठं जीवनामध्ये कल्याण झालं. बुद्धी दिलेली आहे, बुद्धी वापरली पाहिजे. शाळेमध्ये शिकत असताना बरेच पोरं असतात, ते पोरं चुकीचं वागतात. याच्या मनात निर्माण होतो, मनामध्ये विचार की अरे बाबा हा मस्त मजा करून राहिला ना, आम्ही काय अभ्यास करून राहिलो. मला सांगा, मजा करणारा मोठा होते का अभ्यास करणारा मोठा होते? कोण मोठा होते? सगळ्यांना माहित आहे अभ्यास करणाराच मोठा होते. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यास करणारा मोठा आहे. आम्ही त्याच्याकडे नाही, आम्ही कोणते काही नाही. आपण अभ्यास करून राहिलो, ते पाहिजे मस्त फिरून राहिले, गाडी घेऊन राहिले, हे करून राहिले, ते करून राहिले, त्याच्यामध्ये ते अटकतात.
त्याच्यामध्ये अटकल्यामुळे पूर्ण वाया जाते लाईफ. अजून एक वाक्य बोलू, तुम्हाला भाग्य बोललो मी याच्यात. तरुणांच्या दृष्टीनं योग्य वेळेवर योग्य सुचणं हे भाग्य आहे आणि योग्य वेळेवर अयोग्य सुचणं हे दुर्भाग्य आहे. शाळेमध्ये असताना अभ्यासच सुचला पाहिजे, भाग्य आहे. उच्च शिक्षित व्हाल, काहीतरी बनाल, काहीतरी बनल्यानंतर पोरीच्या मागं धावा लागत नाही, पोरीचे बाप घरी येतात बायोडाटे घेऊन. आता तर गावागावात प्रॉब्लेम आहे, काही करतच नाहीत ना. बापाच्या भरोश्यावर जगणारे तर मला तर लाज वाटते त्यांची वाली. महाराज 18-19 वर्षाचं झाल्यावर बापाला पैसे मागायला लाज वाटत असेल त्यानं स्वतःला तरुण म्हणून घ्यावं. 16व्या वर्षामध्ये रायतेश्वराच्या मंदिरावर आपल्या रक्ताचा अभिषेक करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र असणारे धर्मवीर संभाजी महाराज आमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे. त्या औरंग्यानं 40 दिवसापर्यंत मरणा पाय यातना दिल्या, शरीरातला अंग काढून टाकलं होतं, दात काढून टाकले, जीभ ओढली, नजर फोडून टाकली, सगळं काही केलं. पण हिंदवी स्वराज्याचा राष्ट्राचा स्वाभिमान जो आहे तो धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी खाली पडून दिला नाही. आमच्या समोर ते असले पाहिजे. आमच्या समोर स्वामी विवेकानंद असले पाहिजे की ज्या स्वामी विवेकानंदाने 2 शब्दामध्ये अमेरिकेची शिकागो मधली ती सभा जिंकून घेतली होती. आम्हाला तर रस्त्याहून समोर आल्यानंतर साईड मारतात लोक. हे आमचं आयुष्य आहे, हे आमचं आयुष्य आहे. या आयुष्याला किंमत नसते. मी खूप लोक पाहिले की मोठं होण्याकरता वेगवेगळ्या जागेवर जातात पण अभ्यास करत नाहीत, मोठे नाही झाले. ज्यांनी अध्ययन केलं, ज्यांनी परमार्थ केला, ज्यांनी खरंच त्यांच्या क्षेत्रामध्ये जी कुशलता असेल ती कुशलता प्राप्त केली, ते जीवनामध्ये मोठे झाले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम मोठे झाले. आपल्या मूर्तिजापूरपाशी गाव आहे त्यांचं, विजय भटकर साहेब, परम संगणक ज्यांनी तयार केला, खेड्यामधला माणूस सुद्धा मोठा झाला. प्रयत्न केले, पुरुषार्थ केला. आमची कथा कीर्तनही पुरुषार्थवादी नाही बनून राहिले, दैववादी बनून राहिले. नशीब कशातून तयार होते हो? कशातून तयार होते नशीब? कर्मातूनच तयार होते. नशीब दुसरं कशातून तयार होते? कर्मातूनच तयार होते. तुमचे कर्म जे आहेत ते पॉवरफुल असले पाहिजे, तुमचे कर्म ताकदवान असले पाहिजे. तुम्ही मोठे व्हाल, तुम्हाला मोठं होण्याकरता कोणीही थांबवू शकत नाही. काशीला शिकलेले होते रामेश्वर शास्त्री, अभंग बुडवण्याचा प्रयत्न केला. ज्यांचा आत्मविश्वास मोठा असतो, ज्यांची निष्ठा मोठी असते ना, परमात्मा स्वतः त्यांच्या अस्तित्वाचं रक्षण करतो. तुकोबारा यांनी त्या गाथेचं रक्षण केलं. काय ताकद आहे कोणाच्या बापाची बुडवायची? आणि जो बुडवायला निघाला होता तोच कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहिला आणि तोच तुकोबारा यांची आरती करते. याला जीवन म्हणतात. विरोध होताना उदो उदो करावा. ज्यांनी जातीच्या बाहेर काढलं त्यांनीच आरती करावं, हे ज्ञानोबारायांचं जीवन आहे. ज्यांनी गाथा बुडवला त्यांनीच आरती करावं, हे तुकोबारायांचं जीवन आहे. आणि असे तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराज यांना सोडून दुसरीकडे भटकू नको. होई बळकट माझ्या मनारे तू धीट. आणि असे जे संत आहेत ना त्यांना मी लोटांगण घालतो, कारण त्यांच्यामुळं माझं भक्ती आणि भाग्य समाधानाला पावलं शेवटच्या जन्मात.
गेलो, कारण की मला देवतळे काकांनी सांगितलं की रोजच्या कीर्तनकारांनी 11:05 किंवा 11:10 मधात सोडलं. मग सगळ्यांचा नियम पाळावा लागला ना. पण तरीही इथे आल्यानंतर आनंद वाटला. तुकोबारायांचं जीवन, तुकोबारायांवर अनुग्रह झाला. तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी अनुग्रह केला त्यांच्या तुका आला लोटांगणी, भक्ती भाग्या झाली. धनी शब्दाचा अर्थ होतो समाधान, तृप्ती. तृप्त झालं जीवन. जे मी पहिलेच बोललो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते. म्हणून ज्यानं सुरुवात केली होती, उपक्रम जिथे केला होता, उपसंहारही तिथेच करतो. भाग्याचा उदय झाला, पण ते भाग्य सुद्धा तृप्त झालं. आमची भक्ती सुद्धा तृप्त झाली. आमचं भाग्य आणि आमचं भक्ती जेव्हा तृप्त होते तेव्हा अनुभूती प्राप्त होते. तुका आकाशा देवतीही बळे धरिला. मग आमची अवस्था काय झाली? स्वये जनार्दन त्याची झाली. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. हा कालखंड जगद्गुरु तुकोबारायांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे. म्हणून हे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या या धवळसर आणि धर्मापूर या दोनही गावांनी मिळून फार सुंदर आपण उत्सव साजरा करता. किती शांत आपण बसलेले आहे. संयम, स्थिरता हाच परमार्थाचा दागिना आहे. तो तुमच्यामध्ये आहे, आलेला आहे. हे तरुण पोरं इतके शांत बसून तुम्ही ऐकून राहिले. तुमच्याकरता फार काम करायचं आहे. तुम्हीही केलं पाहिजे. आम्हीच काय करू? तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही वेळ दिला पाहिजे. आणि मला खरंच तुमच्या गावातल्या सगळ्या आईबापांना धन्यता द्यायची आहे की आपल्या उत्सवाकरता हे मुलं वेळ देतात, हे मुलं राबतात. जे देव देश धर्माकरता राबतात ना, त्याचं अस्तित्व कधी नष्ट होत नाही. मी साधू म्हणून साधूच्या अंतःकरणामधून तुमच्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आमचे महाराज कथा करूनही कीर्तनाकरता उपस्थित आहे. सगळी महाराज मंडळी, मला प्रत्येकाची नावं माहीत नाही. प्रत्येकाविषयी अंतःकरणामध्ये तितकाच सद्भाव आहे. आम्ही लहान असताना मृदुंग वादक होते आमचे हनुमंत महाराज, आमच्या लाखेकर महाराजांसोबत. आणि यांचं पाहू पाहू मी मृदंग वाजवायचो. ते नाना महाराज कोटेकर होते तेव्हा आमची ती दिंडी निघायची, ही वाजवायची. मग मलाही वाजवायला लावायचे. आता मला नाही वाजवता येत तेवढा. नाही तर कीर्तन सोडून पकवाज वाजवायलाच बोलवसा. आता हात नाही चालत. आता ते आता बोलायचं काम केल्यामुळं तोंड जास्त काम करते, हात कमी काम करतात. त्याच्यामुळे आता ताकद नाही. आमचे हनुमंत महाराज आहे, पुन्हा आमचे विठोबा महाराज आपल्या गावचेच आहेत. त्यांच्याही माध्यमातून त्यांचंही फार जुनं परमार्थाच्या आळंदी क्षेत्रामध्ये जाऊन अध्ययन करून अतिशय जिवाळ्यानं परमार्थ करणारी सगळी लोक. आणि मृदंगाला साथ करणारा आमचं पप्पू आहे. फार सुंदर असं वादन आहे त्याचं. बरेच ठिकाणी इकडल्या भागामध्ये त्याची भेट होत राहते. त्या सगळ्यांविषयी अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे, सद्भावना आहे. सगळ्यांना एक मिनिट हात वर करा सगळ्यांना. छान केले ना सगळ्यांना? का चष्मा लावून पाहू? तुकाराम तुकाराम करतो. कदाचित काही मुद्दे कळले नसेल तर कीर्तन उद्या वगैरे यूट्यूबला अपलोड होणारच आहे. तुमच्या गावाचं नाव टाकलं तरी कीर्तन येईल. हे फक्त करण्याचा एकच हेतू आहे, रील लाईफमध्ये गुंतलेले जे पोरं आहेत त्यांना रिअल लाईफ कळली पाहिजे. याच्याकरता हे सगळं आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब याच्यावर विशाल महाराज बडे या नावानं सर्च केलं. हा माझा प्रचार नाही बरं, हा वारकरी संप्रदायाचा प्रचार आहे. मला गरज नाही. मी बरेच वेळा सांगितलं, मी विदाऊट प्रचाराचं टीव्हीवर जाऊन कीर्तन करून आलो. त्याच्यामुळे मला गरज नाही या गोष्टी करायच्या. मला कंटाळ येतो या गोष्टीचा.
फक्त एकच, बरेच आमचे ऐकणारे असतात, त्यांची इच्छा असते आणि त्या निमित्तानं चांगले विचार देण्याचा प्रयत्न केला जातो. यूट्यूबला चॅनल आहे, त्याच्यावर बरीच कीर्तन आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरच कथा कीर्तनातले काही चांगले सूत्र असेल ते सूत्र टाकले जातात. बशीर भद्र यांच्या शब्दामध्ये थांबतो. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी. और किसी मोड़ पर कथा कीर्तन के माध्यम से फिर से मुलाकात होगी. पुन्हा कुठेतरी कथा कीर्तनाच्या माध्यमातून भेटू. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, जगद्गुरु तुकोबार यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल, जय जय.